तर नमस्कार भावांनो, आता मी पेट्रोल पंपावर गेलतो। सगळ्यात पहिले व्हिडिओ पाहून घ्या। देनदार रे, मगापासून थांबलो नव्हता, मागून येऊन टाकायला तू काय टाकून द्या मला ठेवतो मी सुद्धा हो ठेवतो मी, फक्त पेट्रोल टाका, काहीच करायचं नाही। द्या म्हणा टाकू ना, दोन साइड असते रे बा, दोन साइड असते। तू गाडी सरळ लाव ना, तुला इच्छा नियम माहित आहे का? पण दोन साइड असते ना। तुला इच्छा नियम माहित आहे का? हो माहित आहे। काय माहित आहे तुला? इकडून एक रस्ता असते आणि एक इकडून असते। साईडले घे गाडी, गाडी साईडले घे, चाल घे साईडले। आमच्या सोबत पेट्रोल पंपावर तुम्हाला घटना घडलेली माहितच आहे, आता तुम्ही फाईलच म्हणा। तर नाही का, आम्ही गेलतो त्या साईडनं खूप माणसं होते, तर त्यांनी सगळ्याला भरून दिलं पण आम्हाला पेट्रोल भरून दिलं नाही। तर म्हणते तू रॉंग साईडनं आला, आणि यांनी सगळ्याला भरून दिलं पण आम्हाला भरून नाही दिलं, आणि म्हणते रॉंग साईडनं आला तू, इकून लाग 1 घंटा झाला तिथं, आणि मन लागला खिशात मोबाईल घाल, माझा भाऊ ब्लॉगर आहे, आम्ही पेट्रोल टाकायचा ब्लॉक काढत जाऊ। तर त्याने का म्हणते खिशात मोबाईल घाल, असं पेट्रोल पंपवाले, आणि ते पोट्ट म्हणते सगळ्याला भरून दिलं त्या पोट्ट्यानं, आम्हाला भरून नाही दिलं, आणि म्हणते आता इकून रॉंग साईडनं आला, म्हणते तू इकून वय म्हणते। पेट्रोल पंपाला कवा पण नाही का दोन साइड असते पेट्रोल भरण्यासाठी, ते नाही का दोन्ही साइडून गाड्या आल्या, एक इकडून जाणारी एक असते आणि एक इकडून जाणारी असते, पण तसं नाहीच नाही इथं पेट्रोल पंपावर। तसं म्हणाल त्याला ते उलट बोल, डायरेक्ट मोबाईल मध्ये खिशात ठेवी म्हणते। आता मी ब्लॉगर, आम्हाला ब्लॉग काढायला लागेल ना, आहे की नाही? बरं, त्याला समजायला पाहिजे जरासं बा। जय जवान जय किसान। हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण की असे लोक असे नसलेच पाहिजे पेट्रोल पंपावर, माझं म्हणणं आहे। कारण की त्याला साईड नाही समजत ना पेट्रोल भरायची, काय त्या सांगायलाच पाहिजे समजावून जरासं। लहान लेकरासोबत डायरेक्ट म्हणते खिशात मोबाईल ठेवी, हे कोणाची पद्धत आहे का? मी एक ब्लॉगर आहो, आता मला व्हिडिओ टाकायला लागेल ना।